मंडळी नमस्कार, मी रमेश जाधव आणि आपण पाहतात देवांग रमेश ब्लॉग हे माझे यूट्यूब चॅनल। मंडळी आत्ताच मागे हिंदू धर्मियांचा पितृपक्ष हा होऊन गेला आणि ह्या पितृपक्षाविषयी मी या व्हिडिओतून बोलणार आहे। मी केवळ सामाजिक परिवर्तन या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। जर याच्यातील माझी मतं ज्यांना कुणाला पटत असतील त्यांनी नक्की विचार करावा आणि ज्यांना पटत नसतील त्यांनी सरळ सरळ सोडून द्यावा। मंडळी पितृपक्ष हा हिंदू धर्मियांचा एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी आहे आणि हा विधी काय आहे, का केला जातो यामागची पुराण कथा आपण प्रथम पाहूया। त्यानंतर या कथेविषयी मी माझी काही मतं या व्हिडिओमध्ये मांडणार आहे। तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, तरच आपल्याला माझी मतं काय आहेत याविषयी हे आपल्याला कळेल। पुराण कथेत असे सांगितलेले आहे की महाभारतातील सूर्यपुत्र कर्ण याचा जन्म द्रौपदीपासून झालेला आहे, परंतु तो सूतपुत्र असल्यामुळे त्याचा द्रौपदीने त्याग केलेला होता। तो जरी क्षत्रिय असला तरी त्याला त्याच्या आयुष्यात योग्य ती प्रतिष्ठा कधी मिळाली नव्हती, परंतु तो एक दानशूर व पराक्रमी योद्धा होता। कर्णाने अनेक गोष्टींचे दान केले होते, जसे की सुवर्ण, चांदी, हिरे, माणिक, मोती व इतर संपत्ती याचे त्याने दान केले होते, परंतु त्यांनी आयुष्यामध्ये कधीही कुणाला अन्नदान असं केलेलं नव्हतं। कर्ण आणि पितृपक्ष ही कथा महाभारताच्या नंतरची आहे। महाभारतात कर्ण हा कौरवांच्या बाजूने लढला व शेवटी अर्जुनाने महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाचा पराभव केला आणि तो त्या युद्धामध्ये मारला गेला। कर्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा आत्मा स्वर्गलोकी गेला। त्याचा आत्मा स्वर्गात गेल्यानंतर त्याला जेवणासाठी त्याच्या ताटामध्ये सुवर्ण, चांदी, हिरे, माणिक, मोती व इतर संपत्ती ही वाढली गेली, परंतु ताटात अन्नाचा एक कणही वाढला गेलेला नाही। तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की मी पृथ्वी तलावर खूप दान धर्म केलेला आहे आणि मी दानशूर म्हणून माझी पृथ्वी तलावर ओळख होती, मग इथे माझ्या बाबतीत असं का? आणि यासाठी तो इंद्रदेवाकडे विचारणा करण्यास गेला असता इंद्रदेवाने त्याला सांगितले की तू खूप दानशूर होतास, याविषयीची तुझी प्रतिष्ठा युगानुगे लोक आपल्या स्मरणात ठेवतील। तू सुवर्ण, चांदी, हिरे, माणिक, मोती व इतर संपत्ती याचे खूप दान केलास, परंतु तू तुझ्या पूर्वजांना व नातेवाईकांना कधीही अन्नाचा एक घासही दाखवलेला नाहीस, त्यामुळे तुला इथे अन्न मिळणार नाही। कारण माणूस जे कर्म करतो ते त्याच्या आत्म्याशी जोडले जाते व तू तर अन्नदान केलेलेच नाहीस, त्यामुळे तुला इथे अन्नाचा एकही घास मिळणार नाही। हे ऐकल्यानंतर कर्णाचा आत्मा खूप निराश आणि अस्वस्थ झाला आणि तो इंद्रदेवाला म्हणाला, हे इंद्रदेवा, मला या संकटातून वाचव, याविषयी आपण मला मार्गदर्शन करावे। त्यानंतर इंद्रदेवाने पिंडदानाचे महत्त्व सांगितले। पिंडदान हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी आहे, जो पितृपक्ष काळात आपल्या पितरांना मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो। पिंड म्हणजे भाताचे मोठे मोठे गोळे बनवितात आणि ते पिंडाद्वारे आपल्या पितरांना अर्पण केले जातात व आपल्या पूर्वजांना त्यातून तृप्त केले जाते। पिंडदानाचा असा अर्थ आहे की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा व त्याचा पुढील प्रवास सुखकर व्हावा। त्याचबरोबर आपल्या पूर्वजांच्या नावाने जीवित नातेवाईकांना जेवण दिले जाते, त्यांना अन्नदान केले जाते व आपल्या पितरांना तृप्त केले जाते। आणि हे सर्व तुझ्या हातून झालेले नाही आणि म्हणून मी एक काम करतो, तू एक पराक्रमी आणि दानशूर राजा आहेस, म्हणून तुझ्या आत्म्याला स्वर्गात पितृदानाचे स्थान मिळावे म्हणून मी तुला 15 दिवसासाठी पृथ्वी तळावर पाठवतो। तू तिथे जाऊन आपल्या पूर्वजांना व नातेवाईकांना अन्नदान कर, आपल्या पितरांना बोलवून त्यांना अन्नदान कर आणि सर्वांचे आत्मे तृप्त कर आणि हे सर्व 15 दिवसामध्ये करून तू परत स्वर्गलोकी ये।
त्यानंतर कर्ण पृथ्वी तलावर 15 दिवसासाठी येऊन इंद्रदेवाने जे काही सांगितलेले असते ते सर्व करतो व त्यानंतर त्याच्या आत्म्याला मोक्ष मिळतो व तो परत स्वर्गलोकी जातो. आणि त्यामुळे या कथेनुसार हिंदू धर्मात आपल्या पूर्वजांच्या व मृत व्यक्तींच्या नावे जिवंत व्यक्तींना अन्नदान केले जाते, अशी ही प्रथा व परंपरा आहे. ही प्रथा परंपरा या पितृपक्ष या 15 दिवसाच्या अवधीमध्ये हिंदू धर्मीय लोक मोठ्या श्रद्धेने आपल्या पितरांना जेवू घालतात. वेगवेगळी स्वादिष्ट पक्वांना या दिवशी बनवून आपल्या मेलेल्या पितरांना म्हणजे मृत असलेल्या पूर्वजांना किंवा पितरांना घालण्याची ही त्यांची परंपरा आहे किंवा प्रथा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आता ह्या पुराण कथेचा जर नीट विचार केला तर महाभारताच्या नंतर इसवी सन पूर्वी म्हणजे जवळजवळ लाखो हजारो वर्षापूर्वी या पृथ्वीवर एक महान मानव होऊन गेला, ज्याला भगवान बुद्ध असे म्हणतात. या भगवान बुद्धाने विज्ञानवादी दृष्टिकोनातून माणसाच्या जन्म व मृत्यूविषयी त्यांनी सांगितलेले आहे व त्यांनी ते सिद्धही करून दाखवलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, माणूस मेला की त्याच्या शरीराचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होते, मात्र त्याने आपल्या आयुष्यात जी चांगली कामे म्हणजे चांगलं कर्म केलेलं असतं किंवा चांगल्या वस्तूंची निर्मिती केलेली असते याविषयी कायम लोकांच्या स्मरणात चांगल्या कर्माच्या आठवणी राहतात. मात्र मेल्यानंतर त्याचा कोणताही आत्मा शिल्लक राहत नाही किंवा त्याचा आत्मा कुठच्याही स्वर्ग लोकात किंवा नरक लोकात जात नाही. या सर्व पुराण कथा ह्या रचलेल्या व काल्पनिक आहेत, परंतु धार्मिक लोक याच्यावर पूर्णपणे अंधविश्वास ठेवून या सर्व गोष्टी करतात, परंतु त्यामागे काही सत्य नाही असे भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. आणि त्यावर विज्ञाननिष्ठ लोक हे विश्वास ठेवतात व ह्या प्रथा परंपरा असे लोक कधी करत नाही. मी सुद्धा विज्ञाननिष्ठ माणूस असल्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या घरात अशा प्रकारच्या कोणत्याही प्रथा आम्ही पाळतही नाही आणि मानतही नाही. पितृपक्षातले हे 15 दिवस हिंदू धर्मामध्ये अशुभ समजले जातात आणि ह्या 15 दिवसात कोणतंही चांगलं काम हातात घेतलं जात नाही किंवा केलं जात नाही. कारण का तर हा 15 दिवस पितृपक्ष असते. परंतु माझ्यासारखा विज्ञाननिष्ठ माणूस या गोष्टीवर बिलकुल विश्वास ठेवत नाही. आपण जरा विचार करा की कर्णाने जिवंतपणे अन्नदान केले नाही आणि मेल्यानंतर त्याच्या आत्म्याला स्वर्ग लोकांमध्ये अन्न मिळाले नाही, कारण त्याने पृथ्वी तलावर अन्नदान केलेले नाही. त्याने फक्त सुवर्ण, हिरे, माणिक, मोती, इतर संपत्ती ह्याचं दान केलं होतं. त्यामुळं त्याला तिथे मोक्ष मिळाला नाही. आणि म्हणून इंद्रदेवाने फक्त कर्णावरच का मेहरबानी केली? असे कितीतरी आजही या पृथ्वी तलावर लोक आहेत ज्याने अशा प्रकारचे दान लोकांना केलेलं आहे किंवा नातेवाईकांना केलेले आहे, पैशाची मदत केलेली आहे किंवा सोनं चांदी दागिन्याची मदत केलेली आहे, परंतु त्याने अन्नदान केलेलं नाही. असे कितीतरी लोक या पृथ्वी तलावर असतील. मग हे मेल्यानंतर किंवा हे मृत झाल्यानंतर ह्यांचा आत्मा स्वर्गलोकी गेला तर ह्यांना सुद्धा अशा प्रकारची वागणूक मिळेल. मग ह्या सर्वांना इंद्रदेव काय पृथ्वी तलावर 15 दिवसासाठी पाठवणार आहे काय? उगाच तरी ह्या रचलेल्या काल्पनिक कथा आणि ह्या कथांवर आपल्या देशातील हा बहुजन वर्ग अंधविश्वास ठेवतो. याच्यामध्ये शिक्षित लोक किंवा चांगले बॅचलर लोक सुद्धा ह्या प्रथा परंपरा पाळतात. पितृपक्षात आपल्या पितरांच्या रूपाने कावळा अन्नाचे भक्षण करायला येतो असे मानले जाते. मग मला ह्याच्यावर एक म्हणायचं आहे, जर एखाद्या बाईचा नवरा मृत झालेला आहे आणि शेजारच्या बाईचा पण नवरा मृत झालेला आहे, आता पितृपक्ष आल्यानंतर ज्या बाईचा नवरा मेलाय ती बाई आपल्या नवऱ्याला म्हणजे आपल्या नवऱ्याच्या पितराला अन्नदान करण्यासाठी ती आपल्या घराच्या छपरावर किंवा खिडकीमध्ये पिंडदान म्हणजे अन्नदानाचं ताट त्या ठिकाणी ठेवते आणि कावळा येऊन त्याचं भक्षण करेल याची ती वाट बघत असते.
आणि कुठून तरी कावळा येतो आणि तो अन्नाचे भक्षण करतो. हे पाहिल्यानंतर त्या बाईला मनोमन आनंद होतो की माझा नवरा पितराच्या रूपाने येऊन त्याने अन्नदान केले, त्याच्या आत्म्याला मोक्ष मिळेल असा तिच्या मनाला आनंद थोडा वेळ वाटला. ती पाहते तर काय, ज्या कावळ्याने त्या ताटातलं अन्न खाऊन ज्या बाजूच्या बाईचा नवरा मेलेला आहे तिने सुद्धा त्या ठिकाणी अन्नदानाचं ताट ठेवलेलं असतं, त्या ताटावर तोच कावळा जाऊन बसतो आणि तो तिथलं अन्न भक्षण करतो. हे दृश्य पहिली जी बाई आहे ती पाहते आणि ती पाहिल्याच्या नंतर तिच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की नाही, हा कावळा माझ्या नवऱ्याच्या रूपाने पितर म्हणून माझ्या खिडकीत ठेवलेल्या ताटातलं अन्न खाऊन गेला आणि तिकडे पण जाऊन त्या ताटात त्याने अन्न खाल्लं, म्हणजे माझ्या नवऱ्याचे ह्या बाईशी पण काय इथं संबंध होते की काय, ही तिच्या मनात शंका येईल की नाही. तू मला या व्हिडिओतून एक म्हणायचं आहे, हे सर्व रूढी परंपरा प्रथा तुम्ही करताय ठीक आहे, अरे जिवंत असताना जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना चांगलं अन्न, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर पुऱ्या केलेल्या असाल, तर मृत झाल्याच्या नंतर त्यांना हे सर्व द्यायची काय गरज आहे. काय काय घरामध्ये ज्येष्ठ आई वडिलांना सून किंवा त्यांचा मुलगा त्यांना चांगली वागणूक देत नाही, त्यांना चांगलं अन्न देत नाही, त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल केले जातात आणि अशा व्यक्तींना तुम्ही त्रास देऊन ते मृत झाल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पितरांना तुम्ही चांगलं चांगलं अन्न जेवायला घालता. हे खरोखर ते लोक येऊन खाणार आहेत का? म्हणजे हा तुम्ही त्या दिवशी जो बऱ्याच लोकांना जेवायला बोलवता आणि त्यांना अन्नदान करता आणि खर्च करता, हा कशासाठी करता? याच्यातून पुढचं मानसिक समाधान मिळतं की फक्त रूढी परंपरा आहे म्हणून हे करावं लागतं? आपण जरा नीट विचार करा. आपण ज्या मृत पितरांना जेवायला बोलवतो ते कधी येत नाही, कारण भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे माणसाचा जन्म हा एकदाच होतो आणि मेल्याच्या नंतर त्याचं शरीर नष्ट होतं, त्याचा कुठचाही आत्मा शिल्लक राहत नाही. त्यासाठी आपण नक्की वैज्ञानिक दृष्टिकोनातून या अशा परंपरांचा विचार करावा. माझ्या या मताशी सहमत असाल तर नक्की आपण या व्हिडिओला लाईक करा. जर आपण या मताशी सहमत नसाल आणि जरी नाही लाईक केलं तरी चालेल. माझा केवळ सामाजिक परिवर्तनाचा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तर मंडळी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच काही सामाजिक परिवर्तनाविषयीचे व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. नमस्कार.